आता हे हिस्टॉरिक वेपरायझर्स जे आहे, आता हा हे तर काही वेपरायझर्स नाहीच आहेत. इथं ॲनेस्थेशियामध्ये हे 2 मास्क वापरले जायचे, यांकुवर्स आणि स्किम्बुश. तर थोडंसं स्ट्रक्चर वेगळं आहे त्यांचं, बाकी काही नाही. त्याच्यावर मल्टिपल लेयर्स ऑफ गॉज ठेवले जायचे आणि इथर टाकलं जायचं. क्लोरोफॉर्म टाकायचं असेल तर फक्त एका साईडने टाकायचं, म्हणजे एका साईडने गॅस जाता येईल. मग ते किती लेअर टाकायच्या, मग नाकाच्या वर ठेवायचं की नाही, डोळ्यांच्या वर कसं प्रिव्हेंट करायचं, भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत. प्रॅक्टिकली त्याने पूर्ण डिटेलमध्ये वर्णन केलं आहे, का केलं माहीत नाही. वी आर नॉट गोइंग टू यूज इट, कधी बघायला पण मिळणार नाही आहे. हे 2 झाले, मास्क झाले इथं ॲनेस्थेशियासाठी. नंतर हे एक फ्लॅग स्कॅन म्हणून आहे. ही ॲक्च्युली टिन कॅन लिहिलं आहे ओरिजिनल त्याने, पण नंतर एक ग्लास किंवा प्लास्टिक अशी आहे. तर हा इन्हेलर आहे. ET ट्यूबला रबर पाईप जोडलेला असतो, त्याच्यातनं पेशंट इन्हेल करणार. साठी एक पोर्ट दिला आहे, एक O2 साठी पोर्ट दिला आहे आणि ह्याच्यात लिक्विड दिलेलं आहे. त्याची लेवल खाली असायला हवी. हे फ्लॅग स्कॅन आहे, कॅन, आणि त्याचंच मॉडिफिकेशन आहे KEM बॉटल काहीतरी. नंतर ही बॉईल्स बॉटल आहे, सगळ्यात कॉमन ॲपॅरेटसमध्ये होतं बॉईल्स. तर याच्यामध्ये दोन्ही मेकॅनिझम आहे. हे प्लंजरने ही त्याची जी काय म्हटलं त्याने कौल ट्यूब आहे, ही खालीवर करून ना बबल थ्रू करता येतं आणि याच्याने तुमचा बायपास चेंज कमी जास्त करता येतो. हे पण डायल आहे, हे प्लंजर आहे. इथे इथर लिहिलेलं आहे, तर ती इमेज कम्प्रेस झाली. तर व्हेरिएबल बायपास, फ्लो ओव्हर विदाऊट विक ऑर बबल, याच्यातनं बबल होतो. कंपेन्सेशनचा काही प्रश्नच नाही आहे. कॅलिब्रेशन आहेत त्याच्यात, म्हणजे 1 2 3 एवढंच आहे की काय किती ओपनिंग आहे असं हे लिहिलेलं नाही आहे, कारण की एजंट पण स्पेसिफाईड नाही आहे. ऑफमध्ये पूर्णच्या पूर्ण बायपास होतो, ऑनमध्ये थ्रू जातो त्याच्या. आणि कॉर्क स्टॉपर आहे, म्हणजे डिटेल्स गोष्टी दिलेल्या आहे की हा इथे भरण्यासाठी दिलेला आहे, तो कॉर्क स्टॉपर आहे. त्याला मेटल चेन आहे, ती मेटल चेन ती इंटॅक्ट असली पाहिजे. मेटल चेन जर तुटली आणि याच्यात तुमचं मेटल त्याच्यात थोडासा आहे, मग ते स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीने बर्न व्हाईल. मग बर्न होऊ नये म्हणून काही याच्यात मेटल नाही आहे किंवा मेटल कवर्ड आहे, एवढे सारे त्याने डिटेल्स टाकलेले आहेत. कॉपर वापरतात, कॉपर अँटी कॅटलिस्ट आहे, कंपोजिशन नाही होते इथरचं. त्या इथरमध्ये थायमॉल असतो, ज्याच्याने ते हे डायल चोक होतं. जर ट्रायलिन वापरलं तर ही बॉटल ब्राऊन पाहिजे, त्याच्याने जेणेकरून ती फोटो डिकम्पोज नाही व्हायला पाहिजे. आणि ट्रायलिन असेल तर वेगळं ट्रायलिन लॉक वापरतात, कारण की ट्रायलिन जे आहे ते सोडा बायकापशी रिॲक्ट होऊन फॉस्जिन बनवतो. फॉस्जिन जे न्यूरो पॉयझन आहे, म्हणून जर ट्रायलिन वापरायचं असेल तर ते लॉकवर केलं तर तुमचं सोडा बायपास आउट ऑफ सिस्टीम जातो. तुमचं जे आहे ते डायरेक्ट डिलिव्हर होतं ट्रायलिन आणि एक्सपायरेटरी डायरेक्ट बाहेर जातं. अशा डिटेल गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी. ट्रायलिन आणि इथरमधला फरक, ब्रॉड बेस आहे इथरचा, कारण की इथरला तुला जास्त सरफेस द्यायचा आहे. ट्रायलिनचा याच्या उलट त्याचं टेम्परेचर बॉइलिंगच्या जवळ आहे, म्हणून त्याला छोटा बेस दिलेला आहे. त्याची बॉटल त्याच्यामुळे छोटी असते, 100 cc. इथरची मोठी असते. कलर त्याचा ब्राऊन असणार. पुढचं एक हिस्टॉरिकल EMO काय एप्स्टीन मॅकिंटोश ऑक्सफर्ड इनहेलर. तर इनहेलर आहे हा, तर हा वेपरायझरसारखा पण वापरता येतो. हा आहे तो. तर हा आपण बघितला की कॅलिब्रेशन्स आहे त्याच्यावर, व्हेरिएबल बायपास आहे, फ्लो ओव्हर आहे, विथ विक्स आहे त्याच्यात आतमध्ये. फक्त इथरसाठी एजंट स्पेसिफिक आहे. हीट सप्लाय केली जाते वॉटरने आणि फ्लो पण अल्टर होतो त्या इथर बेलोजनी. आणि इन सिस्टीम पण वापरता येतो, आउट ऑफ सिस्टीम पण वापरता येतो. त्याचं खूप सारं मेकॅनिझम ज्याच्याने दिलं आहे की EMO कसा लावायचा, काय करायचं. थर्मल कंपेन्सेशन बाय हीट, वॉटर जॅकेटने आणि फ्लो अल्ट्रेशनने. नंतर ऑक्सफर्ड मिनिएचर वेपरायझर पण आहे. मिनिएचर वेपरायझर हा असा आहे, हा याच्यात वॉटर बाथ असतो त्याच्यामुळे कंपेन्सेट केला आहे. व्हेरिएबल बायपास आहे, मिक्स होऊन तो बाहेर येणार. याला डायल पण आहे. एजंट लेस वोलाटाईल दॅन इथरसाठी.
बनवलेला आहे, हॅलोथेन, MOF आणि ट्रायक्लोरोइथिलीन, ऑक्सफर्ड मिनिएचर वेपरायझर. मग त्या एप्स्टीन मॅकिंटोश ऑक्सफर्ड EMO इन्हेलरसोबत काय काय वापरत आहेत, तर या बेलोज आहेत. बेलोजने ते तुम्हाला पंप थोडं असिस्ट करता येतं, कंट्रोल करता येतं. फुल्ली कंट्रोल्ड व्हेंटिलेशन नाही करता येत, परंतु या गोष्टी आणि इतक्या डिटेलमध्ये दिलेल्या आहे, बापरे. त्यांचा सिक्वेन्स काय काय लावता येईल, आणखी काय काय ॲपरेटस त्याच्यात ॲड करता येतील, मी तो वाचूच शकलो नाही, कारण की मला कुठेच त्याचं भेटत नाही आहे ऐकायला. आणि कोणीच कुठल्याच व्हिडिओमध्ये ते कव्हर केलेलं नाही. याचा अर्थ ते प्री हिस्टॉरिकली कोणी विचारणार नाही आहे कदाचित. गोल्डमन्स वेपरायझर आपण बघितलं, नुसती छोटीशी बॉटल आहे ही इथे. हां, ही चिल्लूशी बॉटल आहे. फ्लो ओव्हर, आउट ऑफ सिस्टीम, इन सिस्टीम काही पण लावू शकतो. कॉम्पेन्सेशनचा काही प्रश्नच नाही आहे. स्पेसिफिक नाही आहे, विक्स नाही आहे त्याच्यात, कॅलिब्रेटेड नाही आहे. ठीक आहे. लो रेजिस्टन्स आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन डिलिव्हर नाही होऊ शकत. त्याच्यातही त्यांनी ड्रम पोझिशननुसार किती फ्लो टाकायचा, तर किती आउटपुट येईल ते दिलेलं आहे त्यांनी. नंतर ही कॉपर केटल आहे, हे आपण बघितलं होतं. बबल थ्रू आहे, फ्लो इकडनं जातो, बबल थ्रूहून बाहेर येतो. हे कॉपर आहे बाहेर, मेजर्ड फ्लो आहे, त्याच्यामुळे बबल होतं. आउट ऑफ सिस्टीम आहे, सप्लायड हीट होते किंवा मॅन्युअली तुम्ही फ्लो अल्टर करता आणि मल्टिपल एजंटसाठी वापरू शकतो. थर्मोमीटर आहे टेम्परेचर मोजण्याकरता. लेव्हल इंडिकेटर आहे, त्याच्यामध्ये किती एजंट आहे हे करण्याकरता. कॅल्क्युलेट करून तो तुम्हाला किती फ्लो टाकायचा आहे ते बघावं लागतं, त्याच्यामुळे ते कंबरसम आहे, डोक्याला ताप येत आणि स्वतःच लिहिलं आहे.